उल्हासनगरमधून आहे। उल्हासनगर महापालिकेचा 65 लाखांचा गुवाहाटी पॅटर्न सध्या चर्चेमध्ये आलेला आहे। नगरसेवकांना प्रशासकीय कामकाजाचे धडे देण्यासाठी थेट गुवाहाटी इथं 5 दिवसीय प्रशिक्षण देण्यात आलं। या दौऱ्यासाठी महापालिका तिजोरीतून 65 लाखांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती। 76 नगरसेवकांचा प्रवास, निवास प्रवास भत्त्याचा खर्च महापालिकेने उचललेला आहे। या दौऱ्यासाठी आयुक्त स्तरावरून 65 लाखांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली होती। अनेक नगरसेवकांनी कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांना देखील सहल घडवून आणलेली आहे असा देखील आरोप केला जातोय। 22 ते 26 जुलै दरम्यान विशेष प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं। उल्हासनगर महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची सत्ता आहे। दरम्यान नगरसेवकांच्या या दौऱ्यानंतर नगरसेवकांच्या कार्यपद्धतीमध्ये आणि शहराच्या विकासात प्रत्यक्ष किती बदल दिसतो याकडे देखील उल्हासनगरवासियांचं लक्ष लागलेलं आहे। एवढा 65 लाख खर्च करायला पाहिजे का हे प्रशासनाने विचार करायला पाहिजे होता आणि प्रत्येकाने आपापलं कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं हा त्याचा प्रश्न आहे। त्यामुळे याचं 65 लाख जर खर्च झाला असेल तर कशामध्ये एवढा झाला याची माहिती आम्ही विरोधी पक्ष म्हणून नक्की घेऊ। जसं आसाम मध्ये पूर परिस्थिती होती, इथे आपली आर्थिक परिस्थिती आहे। 65 लाख ही खूप मोठी अमाऊंट आहे। त्यामुळे शहराचे जो विकासाची कामं अडकली, रस्ते खड्डे आहेत, शहरातले आयुक्त वारंवार हे सांगतात की आपली आर्थिक परिस्थिती वाईट आहे। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये एवढा खर्च त्यांनी मान्यता दिली आहे हा प्रश्न त्यांना आम्ही नक्की विचारू। त्यांना सांगितलं रस्ते दुरुस्ती असेल किंवा कुठल्याही मूलभूत सुविधांच्या बाबतीत बोलायला गेल्यानंतर सध्याच्या ज्या सन्माननीय कमिशनर आहेत त्या सांगतात महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे। मग असं असताना 65 70 लाख रुपये फक्त कसल्या प्रशिक्षणावर खर्च केले जातात हे आम्हालाच माहित नाहीये। आणि हे जे काही चाललंय बरं जातात परिवारासह जातात, नातेवाईकांनाही घेऊन जातात, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनाही घेऊन जातात। मग हे कसलं प्रशिक्षण करतात, नेमकं काय चाललंय या शहराचं? हे शहर सुधारणार आहे की नाही? या शहराला हे लोक मूलभूत सुविधा देणार आहेत की नाही देणार आहेत?